वाटीभर दाण्याचं कूट, धनेपूड, तिखट, भरपूर लसूण, इथे मी 2 गाठे घेतले आहे, जिरं, अख्खे धने, तीळ आणि सॅट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व. आधी लसूण बारीक चिरून घेणार आहे. लसूण छान बारीक चिरला की तेलामध्ये कुरकुरीत होतो. असा हा बारीक चिरून झाला आहे. आता आपण तडका करू. कढईमध्ये मी 1 वाटी तेल घेतलं आहे. त्यामध्ये थोडी मोहरी, हा वाटीभर लसूण घालूया. हा तडका भाजीवर घेऊन सुद्धा खाता येतो, वरणामध्ये घेऊन खाता येतो किंवा नुसता चटणी म्हणून सुद्धा खाता येतो. खूप छान लागतो. आणि आता हा लसूण आपण गुलाबी होईस्तोवर तळून घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपी कशा वाटतात ते. बघा, लसूण झालाय गुलाबी. छान कुरकुरीत झाला आहे. मी आता गॅस कमी केला आहे. आता घालूया दाण्याचं कूट. हे कच्चे दाणे घेतले होते मी, कारण तेलामध्ये पुन्हा तळल्यात जाणार होते म्हणून कच्च्या दाण्याचं कूट घातलं आहे. तिखट. आता हे सगळं मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. धनेपूड, आता मी गॅस बंद केला आहे. तीळ आणि धने. तेल गरम असल्यामुळे तेवढ्या त्या गरम तेलामध्ये तीळ आणि धने होऊन येतील आहे. अख्खे धने याच्यासाठी घातले, दाताखाली आला की छान लागतो धने, म्हणून अख्खे धने घातले आहे. हा तडका तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला ते. आता सर्वात शेवटी लिंबूसत्व अगदी चिमूटभर घेतलं आहे. आणि आता थोडं चवीनुसार मीठ. हे खूप तिखट असल्यामुळे थोडं मीठ जास्त घालते आहे. हा झाला तडका तयार. हा तडका भाजीसोबत, वरणावर, हा तडका महिनाभर चांगला राहतो. पण याची चवच इतकी भारी आहे की हा महिनाभर बाटलीत राहतच नाही, संपूनच जातो. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला ते.
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.